खामगाव विधानसभा मतदारसंघात मतदानाची वेळ जवळ येत असताना सर्व पक्षीय उमेदवारांचा प्रचार शिगेला पोहोचलेला आहे। असे असताना प्रत्येक जण मीच विजयी होणार असा दावा देखील करीत आहेत। भाजपा महायुतीचे उमेदवार आकाश फुंडकर हेच पुन्हा आमदार का हवेत यासाठी नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिया। पुढची येणारी पंचवार्षिक मध्ये आमदार म्हणून माननीय आकाशदादा फुंडकर यांनाच बघू इच्छितो आहे। कारण सर मागे 10 वर्षात जे आम्ही बघत आहोत 2014 पासून आकाशदादा हे आमदार आहेत इथले। तर 2014च्या आधीपर्यंत जर तुम्ही बघितलं असतं तर खामगावचे रस्ते जे आहे त्यांची जर परिस्थिती बघितली असती आणि आताची परिस्थिती आम्ही बघतो त्याच्यानंतर इतकेसे पार्क नव्हते खामगावमध्ये। त्यानंतर पाण्याची समस्या होती, सर्वात मोठी तर रस्त्यांची समस्या होती, नाल्यांची समस्या होती। या क्षेत्रामध्ये जो काही आम्हाला या 9-10 वर्षामध्ये जो विकास दिसतो तर हा असा आम्हाला कधी आधी एवढासा जाणवला नाही। त्यामुळे मग आम्हाला आकाशदादांना आमदार म्हणून बघण्याची इच्छा। आमदारांचं खूप सहकार्य आहे आम्हाला। आपल्या खामगाव मतदारसंघातून दादाचं नाव म्हणजे नावच आहे। दादाचं नाव म्हणजे एक दादाची ओळख चांगली झालेली आहे। आणि आता ही लाडक्या बहीण योजनेमध्ये तर खूपच चांगलं दादाने आम्हाला मार्गदर्शन केलेलं आहे। नाव आहे पांडुरंग कृपा सांस्कृतिक बहुउद्देशीय नाभिक सेवा मंडळ आठवडी बाजार। हे जवळपास 20 वर्षा पहिले म्हणजे भाऊसाहेब फुंडकर यांच्या माध्यमातून झालं होतं। पण आता जवळपास म्हणजे 20 वर्ष झालेत या गोष्टीला। आणि आता आमचा जो कार्यक्रम संत सेना महाराज पुण्यतिथीचा जो कार्यक्रम व्हायचा तर आम्हाला खूप अडचणी येत होत्या की म्हणजे आमचा इथं मंडप टाकायचा, पाऊस यायचा, आम्हाला आता म्हणजे लोकसंख्या वाढल्याच्याने सभागृह लहान पडत होता। तर आम्ही आमदार आकाशदादांना मागणी केली की आम्हाला एक सभागृह मिळालं पाहिजे। त्या हिशोबाने आम्हाला आकाशदादांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं आणि आम्हाला सभागृह दिलं। पण हा जो सभागृह आहे याच्यापेक्षा तर मोठाच दिलेला आहे त्यांनी जवळपास। त्याच्यामध्ये संडास बाथरूम वगैरे आणि एक वॉशरूम वगैरे आम्ही असं सांगितलेलं आहे त्यांना। तर त्या हिशोबाने आम्हाला दिले त्यांना। पाहत रहा महाराष्ट्र नीती, शोध सत्याचा।